टोरेस प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा दावा करणाऱ्या सीईओ तौसिफ रियाजला अटक. घोटाळा उघडकीस आल्यापासून होता फरार. पुणेकरांसाठी पुणे मेट्रोकडून खास गिफ्ट. प्रवाशांच्या मागणीनुसार आता पुणे मेट्रो रात्री 11 वाजेपर्यंत चालवण्यात येणार. चंद्रपूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पदभरती विरोधातील आंदोलनाला पालकमंत्री अशोक उईके यांनी दिली भेट. याबाबत उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची दिली माहिती. चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर 15 जण गंभीर जखमी. पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक कुणाल बाकलीवाल याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. कुणालची गाडीही पोलिसांच्या ताब्यात. एबीपी माझाच्या बातमीनंतर कारवाई. सांगलीत क्षुल्लक कारणावरून मोबाईल दुकानातील कामगाराची हत्या. मोबाईलचे स्क्रीन गार्ड कमी किमतीमध्ये न दिल्यामुळे झालेल्या वादातून 4 तरुणांनी चाकू आणि कोयत्यानं वार करत केला खून. अहिल्यानगरमधील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीनं साकारलं 26 जानेवारी नाव. यामध्ये 2300 विद्यार्थी सहभागी. कर्तव्य पथावर मोटरसायकलींची प्रात्यक्षिकं. सैन्याच्या द डेअर डेव्हिल्स पथकाकडून प्रात्यक्षिकं सादर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.